नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत राधा. लेखक समर. कृष्ण. माझा प्रत्येक अवतार जसा सद्धर्माच्या रक्षणासाठी झाला तसाच तो मानवी जीवनाचं समग्र दर्शन घडवण्यासाठीही झाला. त्यामुळे त्याच्यात सुख, दुःख, दया, प्रेम आणि क्रोध असणं स्वाभाविकच होतं. राधेच्या विरहाचं दुःख जीवनात असणार आहे हे मला माहीत होतंच. पण भविष्यात विरह सहन करावा लागेल म्हणून मी वर्तमानात राधेपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला नाही. परिस्थितीला सामोरं न जाता काढता पाय घेणं हे विरोचित कर्म नव्हे. विशेषतः निर्भीड वृत्ती आणि विवेकबुद्धी नसणाऱ्यांना प्रेम पूर्णतः कळू शकत नाही व जगताही येत नाही. आमचा विरह अटळ आहे हे राधेलाही ठाऊक होतंच. मी गोकुळात आणि वृंदावनात जो पराक्रम केला त्यातून मी केवळ व्रजभूमीत राहण्यासाठीच जन्माला आलो आहे हे सर्वांनी ओळखलं होतं. राधेला तिच्या मूळ रूपाचं स्मरणही झालं होतं. आम्ही दोघंही मानवी जीवन जगत होतो. आम्ही आमच्या भावनांवर संपूर्ण नियंत्रण मिळवलं असतं तर आमच्यात मनुष्यत्व शिल्लक राहिलं नसतं. आम्ही देव म्हणूनच वावरलो असतो. त्यामुळे आम्हा दोघांनी कोणत्याही भावनेला दुर्लक्षित केलं नाही. एक प्रियकर गावातून कायमचा निघून जात असताना कोणत्या प्रेयसीला जसं दुःख होईल तसंच राधेलाही झालं. ते दुःख तिने अगदी सर्वांसमोर व्यक्त केलं. मला मनोमन राधेपासून दूर जावंसं वाटत नसलं तरी कर्तव्याचा विचार करून मी तिच्या प्रमाणे दुःख व्यक्त करू शकलो नाही. मला कंसाचा वध करण्यासाठी जायचं होतं आणि जेथे कधीही अश्रुढाळीत सदनातून बाहेर पडत नाहीत. कंसाचा वध करणं हे माझं कर्तव्यच होतं. कंसासारख्या राक्षसांचा संहार करण्यासाठीच मी अवतार घेतला होता. निसंशय प्रेम हा सुद्धा माझ्या कृष्णावताराचा मुख्य भाग होता. किंबहुना रामावताराचा मुख्य गाभाही प्रेम हाच होता. राधा ही माझी प्राणप्रिय सखी, प्रेयसी आणि पत्नी होती. मात्र तिचा सहवास मला केवळ वृंदावनातच लाभला. पुढे रुक्मिणी माझी पट्टराणी झाली. रामावतारात मी एकपत्नीव्रत धारण केलं होतं. मात्र कृष्णावतारात बदललेली समाजव्यवस्था आणि राजकीय आवश्यकता विचारात घेऊन मी इतर राजकन्यांसह विवाह केला. त्यामुळे प्रेमाला माझ्या जीवनात निश्चितच महत्त्वाचं स्थान होतं. मात्र त्याच वेळी कर्तव्याची जाणीवही माझ्या सदैव मनात जागृत होती. रुक्मिणीला तिच्या संमतीने द्वारकेत घेऊन जाताना रुक्मीसारखा वीर आडवा आला तर त्याच्याशी लढण्याचं सामर्थ्यही प्रियकराच्या शरीरात असायला हवं हे सुद्धा मी कृतीतून सांगितलं. राधेने आग्रह केला म्हणून मी आज पुन्हा तुमच्याशी बोलत आहे. मी गेल्यावर तिने वृंदावनात अनेकांना आमच्या विवाहाबाबत सांगितलं. आता मी आमच्या विवाहाचं वर्णन करावं अशी तिची इच्छा होती. मलाही या निमित्ताने तो क्षण पुन्हा जगता येईल. वृंदावनात राधा आणि मी प्रतिदिन भेटत होतो. मला काही मासातच मथुरेला जावं लागणार आहे हे मला माहीत असल्याने मी तो प्रत्येक क्षण अधिक भावोत्कटातेने जगत होतो. एके दिवशी मी राधेला म्हणालो, तुला तुझ्या मूळ स्वरूपाची आठवण आहे ना? हो. तू कोण आहेस हे पाहिल्यावरच मला माझ्या मूळ स्वरूपाची जाणीव झाली. सगळ्या गोपी कान्हा कान्हा म्हणत तुझ्या मागे पळायच्या आणि मला गंमत वाटायची. तुम्ही ज्याला कान्हा म्हणत आहात तो मुळात विश्वाचा पालनकर्ता आहे हे त्यांना कसं बरं सांगावं हा प्रश्न पडायचा. पण तू स्वतःच त्यांना दर्शन दिलंस. तुला जे करावंसं वाटत होतं तेच केलं मी. सगळ्या गोपींना माझा परिचय दिला. मी तुला तू म्हणत आहे पण तुम्ही असं म्हणायला हवं. तुम्ही माझे प्राणनाथ आहात. गोलोकात मी तुमची पत्नी आहे. मी तुझ्याहून लहान आहे. वृंदावनाला काय सांगशील? का म्हणून तू मला असं आदराने अहोजाहो करतेस? तुम्ही एका अर्थी राजपुत्रच आहात, नंदरायांचे एकमेव पुत्र. मग तुम्हाला एकेरी हाक कशी मारणार? राधा स्मित करत म्हणाली, सगळे गोपगोपी जसे एकेरी हाक मारतात तशीच. सगळ्या गोपी कान्हा म्हणतात. तू श्रीकृष्ण मला अमुक अमुक म्हणाले असं म्हणणार आहेस का? मी गमतीने म्हणाले, का नाही?
सगळ्यांनी तसंच म्हटलं पाहिजे. एकीकडे ईश्वराचा अवतार म्हणून तुझी पूजा करायची आणि दुसरीकडे कान्हा म्हणायचं. हे कसं चालेल? गंमत करता करता राधा गांभीर्याने कधी बोलू लागली हे मलाही समजलं नाही. राधे, मी वृंदावन वासियांचा आहे. ते माझा आदर करतात हे मी जाणतो. त्यांनी मला प्रेमाने कान्हा अशी हाक मारणं ही मला प्रिय आहे. त्या आदरापोटी आपलं हे प्रेमळ नातं औपचारिक होऊ नये असं मला वाटतं. बरं, तुम्ही म्हणाल तसं, म्हणजे तू म्हणशील तसं. मग तर झालं. हो, तुला अहोजाहो करण्याची इच्छा असेलच तर मी एक उपाय सुचवू शकतो. मी पुढे काय बोलणार आहे याची राधेला काहीच कल्पना नव्हती. मी चेष्टाच करत आहे असं वाटल्याने राधा म्हणाली, सुचव, कोणती नवी क्लुप्ती सुचली तुला? पती पत्नी एकमेकांना अहोजाहो करतातच, तो एक मार्ग आहे. राधा आश्चर्यचकित झाली. मी चेष्टा करत आहे की गंभीरपणे विवाहाचा प्रस्ताव मांडत आहे हे तिच्या लक्षातच येत नव्हतं. ही कशी चेष्टा? अशी चेष्टा करू नये, तिने तिच्या पद्धतीने चाचपणे केली. मी कुठे चेष्टा करत आहे? पती पत्नी हे नातं काही आपल्याला नवं नाही. प्रकृती आणि पुरुषाप्रमाणे आपण सदैव एकत्रच असतो. या मानव जन्मातही मी आनंदाने तुझ्याशी विवाह करेन. मी असं म्हणताच राधेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळली. तिचा चेहरा आनंदाने खुलला. खरंच? हो, अगदी खरं. पण हे साध्य कसं होणार? तू तू तिला काय बोलायचं आहे ते मला समजलं. हो, मी वयाने लहान आहे, मात्र वय ही माझ्याबाबत तशी असंबंध बाब आहे हे एव्हाना वृंदावनांच्या लक्षात आलं आहे. कान्हाने गोवर्धन उचलला हे वृंदावनाने पाहिलं. त्याचं वय पाहिलं नाही तर कर्तृत्व पाहिलं. मी म्हणालो, मग त्याहून आनंदाची गोष्ट असू शकत नाही. मी या क्षणीही विवाह करण्यासाठी तयार आहे. राधेचं उत्तर ऐकून स्वाभाविकता मलाही आनंद झाला. मनुष्य जन्मात आम्ही काही मासांपूर्वीच एकमेकांशी बोलायला आणि भेटायला सुरुवात केली असली तरी राधेला गोलोकातील रहिवासांचंही स्मरण असल्याने आम्ही मनुष्य जन्मात किती काळ एकमेकांच्या सहवासात होतो हा मुद्दा गौण ठरला. एक मात्र इथे नमूद करायला हवं. तिला गतकाळाचं स्मरण नसतं तरीही आम्ही विवाह केला असता असं मला वाटतं. कारण तिच्या आणि माझ्या जीवनाची लय, पद्धत आणि विचार प्रक्रिया समान होती. राधाच माझ्यासाठी योग्य आहे आणि मी राधेसाठी योग्य आहे हे आम्हा दोघांना केव्हाच समजलं होतं. प्रेमाचा अंकुर फुटतो आणि हळूहळू तो विस्तारू लागतो तेव्हा त्याच्यावर विवाह नावाचं फूल बहरणं स्वाभाविकच असतं. कारण प्रेमी युगलात मैत्री असते, मात्र ते नातं केवळ मैत्रीपुरतं सीमित नसतं. मैत्रीतही सहवासाची ओढ असते, मात्र मैत्रीतला सहवास हा केवळ आनंदापुरता सीमित असतो आणि प्रेमामुळे वाटणारी सहवासाची ओढ थेट अस्तित्वाशी संबंधित असते. ती उत्कट भावना मनुष्याने त्याच्यातील चंचलता आणि उग्रता बाजूला ठेवून केवळ प्रसन्न होऊन अनुभवावी म्हणूनच त्या भावनेची व्याख्या करता येऊ नये अशी व्यवस्था केली आहे. मैत्रीच्या पलीकडे असणारी आणि इतकी उत्कट वाटणारी प्रेम नावाची भावना नेमकी कशी आहे असा प्रश्न मनात येताच मन चंचल होईल. प्रेमाला ही चंचलता अपेक्षित नाही. यामुळेच राधा आणि माझं नातंही चंचल किंवा उग्र नव्हतं. ते स्थिर, शांत आणि आनंददायी होतं. या कारणामुळेच राधा विवाहासाठी क्षणार्धात तयार झाली. मग चला, आपला विवाह लावण्यासाठी पृथ्वीवर कोण आला आहे ते स्वतःच बघा. मी राधेला एका मंडपाजवळ नेलं. तो मंडप स्वतः मायेने निर्माण केला होता. त्या सुंदर मंडपाकडे बघताच तो आमच्या नजरेत भरला. मंडपाच्या प्रत्येक कोपऱ्यात रत्नजडित फुलदाण्या होत्या आणि त्यामध्ये विविध रंगांची फुलं होती. विशेष म्हणजे मंडपाच्या प्रत्येक स्तंभावर सुरेख चित्रही टांगली होती. आम्ही मंडपात गेलो. तिथे आम्हा दोघांसाठी एक सोनेरी आसनही ठेवलं होतं. जणू त्या आसनावर चंदन, कस्तुरी आणि केशर यांचं मिश्रण शिंपडलं होतं. त्या आसनावर बसून आम्ही त्या मंडपाकडे बघत होतो. 2 स्तंभांमध्ये उत्तमोत्तम मण्यांच्या माळाही होत्या. पिठिकांवर दागिने ठेवले होते. ते राधेने परिधान केले. त्यानंतर ती म्हणाली,
विवाह लावण्यासाठी नेमकं कोण येणार आहे? ब्रह्मदेव. साक्षात ब्रह्मदेव पृथ्वीवर येणार आहेत. हो, तुझा आणि माझा विवाह हा प्रकृती आणि पुरुषाचा विवाह आहे. हा वर्षा आणि गंधाचा विवाह आहे. ब्रह्मदेव इथे आले नसते तरच मला आश्चर्य वाटलं असतं. पण कान्हा, राधा संकोचून म्हणाली, इथे आपले माता पिता नाहीत, वृंदावनवासीही नाहीत, मग त्यांच्या अनुपस्थितीतच विवाह करायचा? राधे, एक युवती म्हणून तुझा हा प्रश्न योग्य आहे. विवाह माता पित्यांच्या उपस्थितीत झाला तर त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्या मंगल वातावरणात सहजीवनाची सुरुवात होते. मात्र आपल्या जीवनात सहजीवनाचा आनंद नसणार आहे हे तू जाणतेस. मी पृथ्वीवर का अवतरलो हे तुला आठवतंय ना? पृथ्वीला दुर्जनांचा भार झाला आहे. तो भार कमी करण्यासाठी मी जन्म घेतला. पृथ्वीवरच्या दुर्जनांचा वध करणं हे माझ्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे मी सदैव कोणा एका व्यक्तीसोबतच काय तर एका नगरातही राहू शकत नाही. दुर्जनांना नष्ट करण्यासाठी मला भारतभ्रमण करावं लागेल. मुख्य म्हणजे मी लवकरच माझ्या मात्या पित्यांना भेटणार आहे. यशोदा मातेला माझ्या जन्माचं सत्य समजल्यावर अनेक गोष्टी बदलतील. मी मथुरेत राहीन, त्यानंतर प्रत्येक राज्यात जाईन. हे सगळं मला आजच्या दिवशी सांगून तुझा उत्साह कमी करायचा नव्हता. विवाह होताना तुझ्या मनात कोणतीही शंका राहू नये म्हणून मी आजच तुला हे सांगितलं. नाथ, या जीवनात इतकी वर्ष तुम्ही माझ्यासमोर या वृंदावनात राहिलात हेच माझ्यासाठी खूप आहे. सामान्य माणसाकडे सामान्य दृष्टिकोनातून बघावं, मात्र तुमच्या सारख्या लोकोत्तर पुरुषाकडे सामान्य दृष्टिकोनातून मी सुद्धा पाहू शकत नाही. केवळ तुमच्यासारखा ईश्वरी अवतारच असा दृढ निश्चय करू शकतो. या मनुष्य जन्मातही तुमचा विवाह माझ्याशीच झाला ही बाब मला समाधान आणि आनंद देणारीच असेल. तुम्ही वृंदावन सोडून गेल्यावरही मी आजन्म तुमची पत्नीच राहीन आणि तुमची प्रतीक्षा करेन. राधा म्हणाली, आपण दोघं कोण आहोत हे अद्याप कुणालाही ठाऊक नाही. तू गोलोकातच माझी पत्नी होतीस आणि आपण इथे जन्म घेतला. असं त्यांना सांगितलं तर आपल्याकडून मानवी देहाची मर्यादा ओलांडली जाईल. त्या आठवणी आपल्या अंतःकरणात असलेल्याच बऱ्या. मी या देहाची मर्यादा तेव्हाच सोडली जेव्हा इंद्राने त्याची मर्यादा सोडली. अन्यथा मी मनुष्यासाठी कधीही माझ्या दैवी शक्तींचा उपयोग करणार नाही. कारण या अवताराचा आदर्श घेऊन मनुष्याने उद्या सद्धर्माच्या रक्षणासाठी दुर्जनांचा संहार करावा अशी माझी इच्छा आहे. एक सज्जन मनुष्य दैवी शक्तीशिवाय दुर्जनांचा संहार करू शकत नाही अशी कुणाचीही धारणा होऊ नये यासाठी मी प्रयत्न करणार आहे. उद्या युद्ध झालं तर युद्धातही मी मनुष्याप्रमाणेच लढेन. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आपण ब्रह्मदेवांच्या उपस्थितीत विवाह करू. आपलं नातं हे माझ्यासाठी एक भूषणच आहे. माझ्यासाठीही. इतक्यात ब्रह्मदेव मंडपात आले. बाहेर काही देवता आणि गंधर्वही उभे होते. ब्रह्मदेव म्हणाले, प्रभू, तुमच्या लीला अद्भुत आहेत. हा अवतार सृष्टीचं रक्षण करणारा आहे. शिवाय एक परिपूर्ण व्यक्तिमत्वाचं दर्शन घडवणाराही आहे. ही सृष्टी म्हणजे तुमचीच निर्मिती. मी म्हणालो, प्रजेश्वर, या सृष्टीतील सर्व जीव तुमचेच अंश आहेत. त्यांचे पालनकर्तेही तुम्हीच आहात. श्रीकृष्ण अनादी आहेत, तशाच राधा माताही शाश्वत आहेत. तुम्हा दोघांमुळेच या विश्वाची धारणा झाली आहे. मी जगाचा निर्माता आणि वेदांचा रचयिता आहे. ते वेद गुरूंच्या मुखातून शिष्यापर्यंत पोहोचतात आणि शिष्यांची विद्वत्ता वाढते. मात्र वेद जाणणारे पंडितही तुमच्या गुणांचं वर्णन करू शकत नाहीत. वस्तुतः श्रीकृष्ण हेच ज्ञानाचे जनक आणि राधा माता ज्ञानाची जननी आहे. राधा माते, बुद्धीचीही जननी तूच आहेस. अशा बुद्धीची जननीची स्तुती करण्यास कोण समर्थ असेल? कोणताही विद्वान तुमच्या मूळ स्वरूपाचं वर्णन करू शकत नाही. आज पुन्हा एकदा तुमचा विवाह होत आहे. हा अलौकिक संगम आम्हाला बघता आला म्हणून आम्ही स्वतःला कृतार्थ समजतो. ब्रह्मदेवाची भक्ती पाहून आम्ही दोघेही प्रसन्न झालो.
त्या काही क्षणांसाठी आमचं मनुष्यत्व दूर झालं. ब्रह्मदेवांसह इतर देवता आणि गंधर्वांना पाहून आम्ही गोलोकातच आहोत असं वाटलं. ब्रह्मदेवांच्या कथनामुळे राधेला तिच्या मूळ स्वरूपाचीही पूर्ण जाणीव झाली होती. आमच्यातील दैवत्वच एका अर्थी जागृत झालं. अधिक विलंब न करता मी विधींची सुरुवात करतो, ब्रह्मदेव म्हणाले. त्यांनी होमकुंडात अग्नी प्रज्वलित केला. त्यानंतर श्रीहरींचे स्मरण करून त्यांनी त्या अग्नीला नैवेद्य दाखवला. मी आणि राधा आसनावर बसलो. प्रभू, इथे स्थानापन्न व्हा, ब्रह्मदेवांनी विनंती केली. आम्ही दोघे होमकुंडाजवळ गेलो आणि तिथेच जमिनीवर बसलो. स्वतः ब्रह्मदेवांनी विधीनुसार हवन केले. कन्येच्या पित्याला जे काही करावे लागते ते स्वतः ब्रह्मदेवांनी केले. ते या सृष्टीचे जनकच होते. त्यामुळे वृषभानूंच्या जागी ब्रह्मदेव उभे असल्यामुळे राधेला काही वाटलं नाही. आम्ही विधिवत अग्निभोवती 7 वेळा प्रदक्षिणा केली. मी राधेचा हात धरून ब्रह्मदेवांनी सांगितलेले मंत्र उच्चारले. आम्ही पुन्हा जमिनीवर बसलो. ब्रह्मदेवांच्या सूचनेनुसारच राधेने माझ्या छातीवर हात ठेवला आणि मी राधेच्या पाठीवर हात ठेवला. त्यानंतर आम्ही पुन्हा वैदिक मंत्रांचे पठण केले. मंत्र पठणानंतर माझ्या गळ्यात राधेने पारिजाताच्या फुलांची वरमाला घातली. मी सुद्धा राधेच्या गळ्यात फुलांची सुंदर माला घातली. विवाह संपन्न झाला. मी आणि राधा पती-पत्नी झालो. ब्रह्मदेवांनी आम्हाला नमस्कार केला आणि पुनश्च त्या सोनेरी आसनावर बसलो. त्या मंडपातील आणि मंडपाबाहेरील देवतांना आणि गंधर्वांना अतिशय आनंद झाला होता. त्यांनी दुदुंबी आणि मुरज ही वाद्य वाजवायला सुरुवात केली. आमच्यावर पुष्पवर्षाव सुरू झाला. गंधर्वांनी आनंदून गाणीही गायली आणि त्यांच्या समवेत आलेल्या अप्सरा नृत्य करू लागल्या. तो आनंदोत्सव पूर्ण झाल्यावर सर्वांनी आम्हाला वंदन केलं आणि ते त्यांच्या लोकात परतले. राधा दिवसभर खूप आनंदी होती. मात्र सायंकाळी तिचा चेहरा उतरला होता. मी राधेला विचारलं, राधे, काय झालं? कोणत्या विचारात हरवली आहेस? नाथ, आपला विवाह झाला असला पण काही काळाने मला विरह सहन करावा लागेल ही बाब मनाला व्यथित करते आहे. तुमचा आणि माझा संबंध काही एका जन्माचा नाही हे मी जाणते. तरीही तुम्ही माझ्यापासून काही वर्षांसाठी दूर जाणार आहात ही बाबही माझ्यासाठी असह्य आहे. राधा उत्तरली, माझा देह वृंदावन सोडून जाणार असला तरीही मी स्मृतींच्या रूपात सदैव वृंदावनातच असेल. जणू माझा देह वृंदावनाबाहेर असेल पण माझी छाया वृंदावनातच असेल. राधे, तू विवेकी आहेस हे मी जाणतो. तो विरह सहन करण्याची क्षमताही तुझ्यात आहे. भावना हाच मानवी जीवनाचा स्रोत असल्याने या मानवी देहात तुला ही दुःखाची भावना अनुभवावी लागत असेल. तेही खरंच. आता आपण काय करायचं आहे? त्यांच्या उपस्थितीत माझा विवाह झाला नाही म्हणून पिताश्रींना वाईट वाटेल. त्यांना मी काय सांगू? आपण कोण आहोत हे सांगण्याची योग्य वेळ आल्यावर तुझ्या मात्या पित्यांना आपला परिचय दे. नंदबाबा आणि यशोदा मातेलाही तुला तुझी खरी ओळख द्यावी लागणार आहे. अर्थात तू माझी पत्नी आहेस हे सांगण्यासाठी तोपर्यंत प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. आपण आपला भूतकाळ क्षणभर बाजूला ठेवला तरी आपण एकमेकांबाबत प्रेम वाटत असल्यानेच विवाह केला आहे. साक्षात ब्रह्मदेवांनी हा विवाह लावला आहे. देवतांनी वाद्य वाजवली आहेत. हे सगळं ऐकल्यावर वृषभानूंना आनंदच होईल. या मंगल प्रसंगी आपण अनुपस्थितीत होतो या विचाराने त्यांना क्षणभर वाईट वाटलं असेल. तीच भावना नंदबाबांच्या मनातही असेल. मात्र असा विवाह भूतकाळात कधीही झाला नाही हे लक्षात घेतल्यावर त्यांना आनंद आणि समाधानही वाटेल. हो, तुमच्याशी बोलून माझ्या सर्व चिंता दूर झाल्या. मनात कोणतीही शंका राहिली नाही. आपलं नातं माझ्यासाठी एक भूषण असेल हे मी तुम्हाला सांगितलं आहेच. या नात्याने पैलू सर्वांसमोर मांडण्याची योग्य वेळ आली की मी सर्वांना सगळं काही सांगेन. चल, माता पिता आपली प्रतीक्षा करत असतील. हो, आम्ही वृंदावनात परतलो
केवळ त्या मंडपालाच नव्हे तर त्या मंगल क्षणांनाही मागे सोडून आम्ही स्वगृही परत परतलो. मी राधेचा हात हातात घेतला आणि तिच्याकडे पाहिले. मावळत्या सूर्याच्या सोनेरी प्रकाशाने तिचा चेहरा उजळला होता. हीच माझी प्रेयसी, हीच माझी पत्नी. राधेहून अधिक मला कुणीही ओळखू शकणार नाही असं मी स्वतःलाच मनोमन म्हणालो. नगराचे प्रवेशद्वार येताच आम्ही पुन्हा एकमेकांकडे पाहिलं. आता पती पत्नी या नात्याने आम्ही वृंदावनात प्रवेश करणार होतो.